बाहेरच्या जंक फूडपेक्षा घरचा प्रेमाने आणि प्रोटीन्सने भरलेला हा मल्टीग्रेन्स डोसा जो चवीला तर अप्रतिम आहे, पण आरोग्यासाठी नंबर 1. नमस्कार, पैस किचनमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. हा डोसा साधा नाही आहे. यात दडलाय पौष्टिकतेचा एक गुपित. चला तर मग आज कोणत्याही आंबवण्याच्या प्रक्रियेविना झटपट तयार होणारा मिश्र डाळी व कडधान्याचा डोसा कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 कप तांदूळ, अर्धा कप चण्याची डाळ, अर्धा कप हिरवे मूग आणि पाव कप घ्यायचं आपल्याला हरभरा म्हणजे चणे, लाल चणे, नाचणी, शेंगदाणे. तुम्ही इथे काबुली चणे पण घेऊ शकता आणि 1 टेबलस्पून मेथी दाणे. म्हणून मी म्हटलं हे मल्टीग्रेन्स किंवा कडधान्याचा आहे डोसा, हा पौष्टिक आहे. याला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि रात्रभर ह्याला भिजत ठेवायचं आहे. रात्रभर पाण्यात भिजून ही मंडळी जेव्हा एकत्र वाटली जातात तेव्हा तयार होतं एक सुप बॅटर. आता सकाळी बघा हे कडधान्य आपली छान भिजली आहेत. ह्याला पुन्हा एकदा मी एका पाण्यात धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला मिक्सरमध्ये घालून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी घालून हे 2 बॅचेसमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुमच्यावरती आहे की तुम्हाला बॅटर घट्ट पाहिजेलं आहे म्हणजे थिक पाहिजेलं आहे का पातळ पाहिजेलं आहे. सो हे वाटताना मी ह्याच्यामध्ये लसूण घेतलेलं आहे, आलं, हिरवी मिरची, जिरे आणि कढीपत्ता टाकायला विसरू नका, ह्यानी चव खूप छान होते. सो आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. हे बघा ह्या प्रकारे हे घट्ट आहे. ॲज आय टोल्ड यू ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करायचं तुमच्यावर डिपेंड आहे. मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे, मीठ घालायचं चवीपुरतं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक डोसा मी घालून बघितला, तो थोडासा जाड म्हणजे उत्तप्यासारखा आला. त्यामुळे नंतर मी ह्याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि त्यामुळे डोसे आपले छान पातळ आणि क्रिस्पी झाले होते. आता डोसे म्हटलं तर डोस्याचं पार्टनर चटणी तर पाहिजेल आपल्याला. सो चटणीसाठी इथे मी ओलं नारळ घेतलं अर्धी वाटी, हिरवी मिरची, आलं, फ्रेश कोथिंबीर, जिरे, मीठ, थोडीशी साखर, लिंबू आणि शेंगदाणे हे वाटून याची चटणी करून घ्यायची आहे आणि फोडणीसाठी जिरे आणि कढीपत्ता. सो ही झाली आपली चटणी तयार. आपलं बॅटर तर तयार आहे. तर चला डोसे घालायला घेऊया. तिथे नॉनस्टिक पॅनवरती मी त्याला थोडंसं ग्रीस करून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा छान तापल्यानंतर मी थोडंसं बॅटरचं पोर्शन ह्याच्यावर घालून ह्याला आतून बाहेर पसरत आले आहे. सर्क्युलर मोशनमध्ये ह्याला असं पसरवून घ्यायचं आहे. साईडनी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मीडियम हायवरती आपल्याला हे डोसे करून घ्यायचे आहेत. इथे मी तूप पण घातलं होतं, मी शूट करायचं राहिलं, दुसऱ्या डोस्याला तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान नाचणीचा पण त्याच्यामध्ये दिसते नाचणी लिटरली. हे दिसायलाच फक्त छान नाही आहेत, ह्याची चव पण खूपच छान झाली होती आणि ह्याला फर्मेंटेशनची गरज पण नाही लागली आणि पौष्टिकपणा पण आला. सो ही नक्की करून बघा. माझा फर्स्ट डोसा झाला. ह्याला जाळी पण किती मस्त सुटली होती. अलगद असे साईड्स सोडून घ्यायचे आहेत आणि ह्याला फ्लिप करायचं आणि तूप घालायचं दोन्ही साईडनी आणि गरम गरम आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा हे डोसे. एकदा नक्की करून बघाच. खूप सोपे आहेत आणि चवीला खूप छान आहेत. हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. बाकीचे व्हिडिओज पण माझ्या चॅनलवरती बघा. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटते, रेसिपीज कसे वाटतात आहे हे मला कमेंट करून माझ्यावर शेअर करा आणि अजून आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. थँक्यू.